बायोमॉलिक्युल्स मध्ये येणाऱ्या बोर्ड एक्झाम मध्ये तुम्हाला खास करून ज्याच्यावर आतापर्यंत खूप जास्त वेळा क्वेश्चन विचारलेले आहेत, मी परत सांगतो हे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, सगळा टॉपिक नाहीये. ॲटम इकॉनॉमी व्हेरी 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 इम्पॉर्टंट. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं केमिस्ट्री बाय स्वामी सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, फक्त शेवटचे 30 दिवस तुमच्याकडे आता बाकी आहेत, कारण आज 9 जानेवारी, येणाऱ्या 9 फेब्रुवारीला तुमचा हा कालावधी संपतोय, कारण 10 फेब्रुवारीला तुमचा पहिला इंग्लिशचा पेपर आहे. सो आपल्याला आता व्हेरी फास्ट आयडेंटिफिकेशन केलं पाहिजे, स्टडी केलं पाहिजे, सगळे ऑल 6 सब्जेक्ट तुमचे कव्हर झाले पाहिजेत. आणि आपण सिरीज सुरू केली होती इम्पॉर्टंट पॉईंट्ससाठी, कारण बऱ्याच मुलांच्या कमेंट्स आल्या होत्या, सर इम्पॉर्टंट पॉईंट्स द्या. सो आता हा आपला शेवटचा व्हिडिओ एक आपल्या 12वी केमिस्ट्रीसाठीचा, कारण याच्या अगोदर 3 व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत, ते तुम्हाला अवश्य बघायचे आहेत. आणि आपल्या केमिस्ट्रीचा हा शेवटचा पार्ट, तो म्हणजेच अप्लाइड केमिस्ट्री. मित्रांनो, जसं फिजिकल केमिस्ट्री आहे, जसं इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, जसं ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, तसंच आपल्या 12वीच्या केमिस्ट्रीचा दी एंड पार्ट जो आहे शेवटचा, ज्याच्यामध्ये चॅप्टर नंबर 14, 15 आणि 16 येतात. 14, 15, 16 हे टॉपिक्स येतात. या 3 टॉपिकमध्ये कशावरती क्वेश्चन्स नेमके आलेले आहेत ते आपण इथं बघत आहोत. पहा, 14वा चॅप्टर आपला मित्रांनो बायोमॉलिक्युल्समध्ये येणाऱ्या बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला खास करून ज्याच्यावर आतापर्यंत खूप जास्त वेळा क्वेश्चन विचारलेले आहेत, मी परत सांगतो हे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, सगळा टॉपिक नाही आहे. त्यामुळे अगोदर हे करा, राहिलेलं नंतर करा. ग्लुकोजच्या प्रिपरेशन मेथड्स, स्टार्च किंवा सुक्रोज यापैकी एक विचारली जाते, अवश्य करा. प्रॉपर्टीज ऑफ ग्लुकोज, एकूण 5-6 रिॲक्शन्स आहेत मित्रांनो, त्याच्यापैकी एखादी रिॲक्शन विचारतात, करूनच जा. रिंग स्ट्रक्चर दोघांचे पण आहेत. ग्लुकोज पहिला मोनोसॅकराइड आणि दुसरा आहे फ्रुक्टोज, ज्याला आपण हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला म्हणतो ना, राऊंड शेपमधले, ते तुम्हाला करायचे आहेत. त्याच्यानंतर डायसॅकराइड्स 3 आहेत इथं, सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज, याच्या पण स्ट्रक्चरवर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्यात जे ग्लायकोसायडिक लिंकेज आहे ते कोणत्या कोणत्या कार्बनमध्ये आहे त्याच्यावरती आपल्याला क्वेश्चन्स पण विचारले गेलेले आहेत, ऑब्जेक्टिव्ह जर विचारला तर. त्यानंतर येतो मोनोसॅकराइड झाले ग्लुकोज, फ्रुक्टोज, डायसॅकराइड झाले सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज, पॉलिसॅकराइड्स 3 दिलेले आहेत सिलेबसमध्ये. याच्यावर पण एखादा स्ट्रक्चरल बेसिस नाही, पण त्याच्यातल्या ग्लायकोसायडिक लिंकेजवर क्वेश्चन येतो. स्ट्रक्चरचे फार काय ते विचारत नाही आहेत, कारण ते पॉलिसॅकराइड खूप लेंदीर स्ट्रक्चर आहे. तुम्हाला कोणता वॉटर सोल्युबल आहे, अमायलोपेक्टिन कसा आहे, अमायलोज कसा आहे, हे म्हणजेच वॉटर सोल्युबल, इनसोल्युबलचे क्वेश्चन्स किंवा ग्लायकोसायडिक लिंकेजवर क्वेश्चन्स असतात. त्यानंतरचा सेकंड जो पार्ट आहे याचा, कार्बोहायड्रेट्स नंतर शुगर्स नंतर येणारा प्रोटीन्समध्ये खास करून अल्फा अमिनो ॲसिडचा टेबल व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे, मस्ट डू आहे, महत्त्वाचं आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे, करूनच जा. त्याच्यात त्याचं क्लासिफिकेशन पण आहे, इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल, तर ते करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर प्रोटीनचं दुसरं क्लासिफिकेशन काय, अमिनो ॲसिडचं जसं क्लासिफिकेशन आहे तसं प्रोटीनचं सुद्धा ग्लोब्युलर प्रोटीन आणि फायब्रस प्रोटीन, त्याच्यामध्ये जे एक्झाम्पल आहेत किंवा त्याचे डिफरन्सेस, त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतात. त्यामुळं हे क्लासिफिकेशन करून जा. त्यानंतर आहे डिनॅचुरेशन ऑफ प्रोटीन्सला हिट केल्यानंतर काय होतं, कशा पद्धतीने त्यांची बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी गायब होते, त्याच्या संदर्भातला हा पॉईंट आहे. त्यानंतर आहे एन्झाईमचं वर्किंग, लॉक अँड की मॉडेल एन्झाईमचं जे आहे ती डायग्राम बघून ठेवा, आणि कशा पद्धतीने एन्झाईम स्पेसिफिक असतात, हायली कसे काम करतात त्याचं एक मेकॅनिझम तुम्हाला पाहायचं आहे. DNA न्यूक्लियोटाइड्स वेगवेगळे दिलेले आहेत, न्यूक्लियोटाइड्स एकमेकाला जोडून DNAचा डबल हेलिक्स स्ट्रँड जो तयार होतो तो फॉर्मॅट दाखवलेला आहे. त्याच्यावरचा जो अँटी पॅरलल सिक्वेन्स आहे किंवा नायट्रोजन बेसिस DNA कोणते आहेत, RNA कोणते आहेत, हा जो पोर्शन आहे तो तुम्हाला बघायचा आहे. त्याच्यानंतर बायोमॉलिक्युल्स नंतर आपला जो पार्ट येतो तो आहे चॅप्टर नंबर 15, तो म्हणजे पॉलिमर्स. मित्रांनो, इथं फार काही करत बसू नका, प्रत्येक पॉलिमर फक्त व्यवस्थित करा. क्लासिफिकेशन सगळं करत बसायची गरज नाही, त्याच्यावर क्वेश्चन्स फार येत नाहीत. डायरेक्ट तुम्हाला क्वेश्चन्स असे विचारतात, इलॅस्टोमर्स बद्दल सांगा, फायबर्स बद्दल सांगा, थर्मोप्लास्टिक थर्मोसेटिंगचा डिफरन्स विचारतात, किंवा होमो अँड कोपॉलिमर्स मधले एक्झाम्पल किंवा डिफरन्स विचारतात. बायोडिग्रेडेबल, नॉन बायोडिग्रेडेबल डिफरन्स विचारू शकतात. रबरमध्ये व्हल्कनायझेशनवर क्वेश्चन आहे. पॉलिथिनमध्ये 2 प्रकारचे पॉलिथिन आहेत, ह्या दोघांचा काय डिफरन्स आहे, कॅटलिस्ट कुठला वापरला जातो, HDPE, LDPE. त्यानंतर टेफ्लॉन आहे, पॅन आहे, बॅकेलाइट आहे, मेलामाइन आहे, बुनायस आहे, निओप्रिन आहे, PHB आहे, आणि शेवटचा एक टेबल आहे. तर मी परत एकदा सांगतोय, फक्त पॉलिमर्स करा, क्लासिफिकेशन करत बसायची गरज नाही आहे. ठीक आहे. सो जे नावं दिलेत तेच महत्त्वाचे, ते अगोदर करा. लास्ट टॉपिक ऑफ दिस केमिस्ट्री सिलेबस इज
अप्लाइड केमिस्ट्रीचा ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो केमिस्ट्री. पहा याच्यामध्ये डेफिनेशन, ग्रीन केमिस्ट्रीची डेफिनेशन हो की नाही, ज्या काही डेफिनेशन पार्ट आहे तो तुम्हाला करायचा आहे. फॉर एक्झाम्पल नॅनो सायन्स आहे, नॅनो टेक्नॉलॉजी आहे, नॅनो मटेरियल आहे, नॅनो केमिस्ट्री आहे, नॅनो स्केल सिस्टीम आहे, ह्या सगळ्या डेफिनेशन्स तुम्हाला करायच्या आहेत. त्याचबरोबर ॲटम इकॉनॉमी व्हेरी 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 इम्पॉर्टंट. या टॉपिकमध्ये जास्त वेळा जर फ्रिक्वेन्सी कशावर आहे तर ॲटम इकॉनॉमीवर आहे मित्रांनो. फिक्स क्वेश्चन्स विचारतात, त्यामुळे हा पॉईंट तर करायचाच आहे, मस्ट डू पॉईंट आहे. कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ पाहिल्या किंवा पाहत असताना सर मी करणारच आहे म्हणून. सो बॅकलॉग काही ठेवू नका, कारण मी सगळे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. हा व्हिडिओ शेवटचा व्हिडिओ अप्लाइड केमिस्ट्रीचा इम्पॉर्टंट पॉईंटसाठीचा. ठीक आहे, चलो. त्याच्यानंतर टेबल दिलेले बघा शॉर्टकटचे. FTIR म्हणजे काय हो की नाही. सो त्याचे लॉंग फॉर्म आणि त्याचे जे युजेस आहेत त्याचा जो टेबल आहे तो महत्त्वाचा आहे. त्यानंतर युजेस ऑफ व्हेरियस नॅनो मटेरियल, कोणतं नॅनो मटेरियल कुठं वापरतं आणि त्याचा डे टू डे लाईफमध्ये काय वापर होतो किंवा ॲप्लिकेशन्स. जसं लोटससुद्धा जे कमळ आहे ते सुद्धा आपल्याला सेल्फ क्लिनिंग विंडोजसाठीचं काम करतं, नॅनो मटेरियल म्हणून काम करतं. त्यानंतर जे सनस्क्रीन आहेत सगळ्या आपल्याला जे तीव्र सूर्यप्रकाश आहे त्याच्यापासून प्रोटेक्ट करणाऱ्या सनस्क्रीन आहेत त्या पण कशा बनलेल्या आहेत, किंवा जे पण काही नॅनो मटेरियल सगळे फाईन सॉफ्ट ग्लासेस आहेत, टाईल्स आहेत, ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर होतो ते पण आहे. आणि लास्ट पार्ट ऑफ दिस टॉपिक दॅट इज ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ द नॅनो टेक्नॉलॉजी. जसे फायदे आहेत तसे तोटे पण आहेत मित्रांनो. सो महत्त्वाचं काय मी परत सांगतो, ॲटॉम इकॉनॉमी करा, डेफिनेशन्स करा. छोटेसे टॉपिक आहेत हे पहा. बायोमॉलिक्युल्स असू देत किंवा पॉलिमर्स असू देत किंवा ग्रीन केमिस्ट्री असू देत, या तिन्ही टॉपिकमध्ये तुम्हाला असं दिसेल की फार काही वेटेज नाही आहे या टॉपिकचं, पण 3-3, 4-4 मार्कासाठी हे टॉपिक आहेत. त्यामुळं थोडं का असेना पण पाठांतराचा पार्ट आहे. एक छोटीशी रिव्हिजन 1-2 तास स्टडी रूमला बसून जर तुम्ही दिली तर हा पार्ट जो आहे केमिस्ट्रीचा सहज तुम्हाला जे 10 मार्क्स आहेत ते मिळवून देऊ शकतो 3 टॉपिकचे हो की नाही. सो अप्लाइड केमिस्ट्री ॲटलिस्ट 10 मार्क्सला सगळी मिळून येणार आहे, त्यामुळे ह्याला ऑप्शनला सोडू नका. सो ज्या विद्यार्थ्यांना 100/100 पाहिजेत, लक्षात ठेवा 100पैकी 100 मार्क्स येणाऱ्या बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला कसे घ्यायचे केमिस्ट्रीमध्ये आणि त्याचाच फायदा पुढे येणाऱ्या CETसाठी कसा करून घ्यायचा ते पण मी सांगणार आहे. फक्त चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा भावांनो, मित्रांनो. आणि सगळ्या 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांना आणि CET ॲस्पिरंटला माझी विनंती असणार आहे की आपली PYQ सिरीजसुद्धा चालू आहे, 1 शॉट सिरीजसुद्धा येते. त्यामुळं चॅनलवरती कंटिन्युअसली अपडेट राहा आणि तुमच्या जर काही सूचना असतील तर त्या पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण त्याच्यावरती व्हिडिओ नक्की बनवूया. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्टसह. तोपर्यंत थँक्यू.